नगराध्यक्षपदासाठी हा जो नारा आहे आणि हा नारा पाहून संपूर्ण विविध पक्षाचे नेते मंडळी आपल्याला पाठिंबा देत आहेत. मग एवढं सगळं असताना आपले प्रतिस्पर्धी उमेदवार यांनी नगर परिषदच्या निवडणूक अधिकाऱ्याकडं असं कोणची तक्रार केली तुमच्याविषयी की जी निवडणूक अधिकाऱ्याला फेटाळावं लागली? माझे प्रतिस्पर्धी उमेदवारांनी त्या ठिकाणी माझ्या जातीच्या बद्दलची काहीतरी तक्रार केली होती. मी जनरल कॅटेगरीमधून निवडणूक लढवतो, म्हणजे खुल्या प्रवर्गातून. त्यामुळं निवडणूक अधिकाऱ्यांनी त्यांची ती तक्रार त्या ठिकाणी फेटाळली. त्यांना माझी भीती वाटत असेल त्यामुळे त्यांनी ती तक्रार केली. जनरल खुल्या प्रवर्गातील ती जागा आहे ना. दुसरं निजामकालीन विहीर त्यांनी बुजवून त्या ठिकाणी मुंद्रा कुटुंबाला दुकानं दिलेत. अनेक आम्ही भीक मागो आंदोलन करून नगरपालिकेला चंदा जमा करून दिला, जवळपास 13-14 हजार रुपये जमा करून दिले. ती विहिरीच्या संदर्भात कलेक्टर असतील मंत्रालयापर्यंत त्याचा पाठपुरावा केला. त्यावेळेस आपल्या भागाच्या आमदाराला दिसलं नाही. दोघं दुसरे विस्थापित होत असताना विहीर बुजवून एका मुंदडा नावाच्या कुटुंबाला त्यांनी त्या ठिकाणी दुकान केंद्र दिले. अतिशय खेदजनक बाब आहे. एक मोदीचा एक प्रश्न आहे की सातत्यानं जयवंती नदी हडप केली असा एक सातत्यानं गेल्या 20 वर्षापासूनचा प्रश्न उपस्थित होतोय. त्याबद्दल अद्यापपर्यंत कुणाकडून ना तुमच्याकडून किंवा प्रशासनाकडून माध्यमाला ना लोकांना माहिती मिळालेली आहे. नेमकं याच्यातलं काय वाचतं? आपल्या सर्वांना माहिती की जयवंती नदी ही भीमकुंडापासून उगम पावते आणि साधारण वान नदीला मुकुंदराच्या पुढं जाऊन त्या ठिकाणी ती बुट्टेराजच्या त्या आपल्या तलावाच्या ते मिळते. म्हणजे साधारण 2 ते 2.5 किलोमीटरचा त्याचा प्रवाह आहे. आणि तो प्रवाह म्हणजे भूमी अभिलेख खात्याकडे जे काही कागदपत्र आहेत त्याच्या आधारावर तो प्रवाह हा अंबेजोगाई शहरातून जात असताना 10 मीटरचा आहे. त्याचे लेखी कागदपत्रही मी तुम्हाला देऊ शकतो. दुसरा महत्त्वाचा मुद्दा की त्या ठिकाणी जो लेआउट झालेला आहे, ज्या ठिकाणी आमचा पंप आहे, त्या ठिकाणी त्या सगळ्या गोष्टी आहेत, ह्या सगळ्या शासनाच्या नियमानुसार मंजूर आहे. आणि त्या ठिकाणी आमचा तो लेआउट आहे, आमच्या स्वतःच्या मालकीच्या त्या जागा आहे. तेही कागदपत्र मी तुम्हाला देऊ शकतो. मी तुम्हाला या ठिकाणी सांगतो की जर त्या ठिकाणी 1 फुटही जागा आम्ही हडप केली असं कुठं जर सिद्ध झालं तर आम्ही राजकारणातून संन्यास घेऊ. जे काही केलेलं आहे ते सगळं नियमानुसार आहे. अनेक वेळेस अंबेजोगाई शहरामध्ये उपोषणं झाली, तक्रारं झाली, पण त्या ठिकाणी कोणतीही कारवाई का नाही झाली की आमचं सगळं जे काही आहे ते अत्यंत नियमानुसार आहे आणि तिथं एकही फुटाचं अतिक्रमण नाहीये. त्या ज्या काही आरोप आहेत ते सगळे खोटे आहेत.